मीरा रोड के नयानगर में हुई हिंसा के बाद खासकर बीजेपी के नेता और विधायक आक्रामक हो गए। वहीं विधायक नितेश राणे तो बेहद गुस्से में नजर आए। उपद्रवियों को खुले मैदान में आकर लड़ने की चुनौती देते हुए नितेश राणे ने कहा कि जो चंद जिहादी है ये अपनी सीमा में रहे, नहीं तो इन्हें अच्छी तरह सबक सिखाया जाएगा। इसके अलावा उन्होंने पुलिस प्रशासन और मनपा प्रशासन को भी आड़े हाथों लिया। राणे ने कहा कि अगर 24 घंटे के अंदर नयानगर की सड़कों से बैरिकेड्स नहीं हटे तो उन्हें हटाने खुद आएंगे। इसके साथ राणे ने यह भी कहा कि वो नयानगर को पाकिस्तान नहीं बनने देंगे। वहीं मीरा रोड में राम भक्तों पर हुए हमले के बाद सोशल मीडिया पर नयानगर के एक युवक ने भड़काऊ वीडियो पोस्ट कर हिंदुओं के खिलाफ काफी अपशब्द कहे थे, जिस पर नयानगर पुलिस ने IT एक्ट के तहत मामला दर्ज किया है। वहीं मामले में राणे ने उस विवादित वीडियो को देखते हुए कहा कि वे उस समय का इंतजार कर रहे हैं जब वीडियो बनाने वाला युवक बेल पर बाहर आएगा और उसके बाद उसे उसकी औकात बताएंगे। नितेश राणे ने पुलिस को भी जमकर लताड़ा। उन्होंने कहा कि रविवार को हुए दंगे में शामिल सभी आरोपियों को अगर पुलिस ने गिरफ्तार नहीं किया तो वे अधिवेशन में मुद्दा उठाकर उन सभी पुलिस वालों को घर पर बिठवा देंगे जो बिरयानी खाकर दंगाइयों को बचाने का काम कर रहे हैं। हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाही आहे, पण ही जी काय मानसिकता आहे, ही जी काय वृत्ती आहे, ही आम्हाला ठेचून काढायची आहे। हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे, तो पहिलाच बोलतोय का इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत। तो पहिलाच बोलतोय का यूपी समझ के रखा है क्या? म्हणजे इकडचे जे काही पोलीस आहेत तो त्या नयानगरचा जो PIला सांगीन, तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीचं अधिवेशन येऊन दे। आम्ही दाखवतो तुला तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय। एका वर्षामध्ये त्या नयानगरमध्ये 35 मुलींचं धर्मांतर झालेलं, हिंदूंचं 35। तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये आहे। केसेस होतात, हिंदू संघटनेवर केसेस होतात, हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं। त्या दिवशी पण तो लाठीचार्ज झाला। काय चूक होती त्या हिंदूची जे काही 22 तारखेला तिथे बाहेर निघाले होते। 22 तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता। मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले, तुमच्या महिलांना आम्ही थांबवून त्यांना विचारलं कि अभी क्या तेरे को तेरा ऊपर वाला बचाने आएगा क्या? मग चालेल का तुम्हा लोकांना? रील बनवले जात आहेत। रील मी दाखवले आता पुलिस कमिश्नरला कि 10 मिनट के लिए पुलिस को छुट्टी दे दो, जंग छिड़ गई है असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत। म्हणजे एवढी हिम्मत? या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार। तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते। आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे त्या नयानगरचे कोणाचे लाड होतात। अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवले, आम्ही असं ऐकलं अतिक्रमण हटवतायत। यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाहीत तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो आणि असे बुलडोजर ते चालू ना की मग परत कोण बुलडोजरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही। असे बुलडोजर सगळीकडे चालून येऊ सगळी माहिती आमच्याकडे आहे। म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आताच सांगितलेलं आहे, तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे, आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे। तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो, तुम्हाला कृतीतून दाखवतो। विधानसभा आहे, मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही, तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही। म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो। पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझे अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते बरोबर, त्यांनी पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे। मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार। आता आम्ही नजर ठेवून आहोत, परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही आणि पुढच्या वेळी न बोलता नयानगरमध्ये जाऊन उभा राहीन। मलाही बघायचं आहे कोण मस्ती करतो का।